मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर दीपक जगताप आणि आपण पाहताय पण मतदारांना काय वाटतं. आज मी जो विषयावर हाताळणार आहे त्या विषयाचं शीर्षक आहे केजरीवाल हे होणारच होतं. दिल्लीच्या विधानसभेचा निकाल नुकताच लागला आणि 48 जागा 70 पैकी 48 भारतीय जनता पार्टीचे आमदार निवडून आले आणि 22 आमदार हे आम आदमी पक्षाचे निवडून आले. हे होणार होतं याची कल्पना त्या पक्षातल्या लोकांना सुद्धा होती. त्याची कारणं आता मी काही वेगळं संशोधन करून सांगणार नाहीये किंवा मी फार मोठा काही राजकीय तज्ज्ञ सुद्धा याच्यातला नाहीये. तरी सुद्धा ढोबळमानानं ज्यावेळेस मी दिल्लीमध्ये मागच्या काही महिन्यांपूर्वी गेलो होतो, 8-10 महिन्यांपूर्वी गेलो होतो, त्यावेळेचं तिथलं वातावरण बघितलं. एक तर मोहल्ला क्लिनिक बघितलं. विमानतळाच्या दिशेने जाताना तो टॅक्सी ड्रायव्हर सांगत होता, साहब इतना परेशान करके रखा है केजरीवाल ने. म्हणजे टॅक्सीवाले रिक्षावाले हे सुद्धा त्यांच्या नियम त्या जाचक आणि नियमांनी त्रस्त झालेले हे जाणवत होते. हे नाडीचे ठोके. कारण आम्ही डॉक्टर असल्यामुळं काय आहे ना की प्रत्येक ठिकाणी बघताना जरा वेगळी नजर असते की ह्या समाजामध्ये चाललेलं विचार मंथन काय आहे, समाजाची मानसिक स्थिती काय आहे याचा अंदाज आम्ही घेत असतो. तर चालता बोलता अगदी इंडिया गेट जवळ कुल्फीवाले असतील, भेळवाले असतील, त्यांच्यात चाललेले संवाद सुद्धा ऐकताना हे प्रकर्षानं जाणवत होतं. मोहल्ला क्लिनिक बघितलं एक. त्या मोहल्ला क्लिनिक मध्ये 2 गाया बसल्या होत्या. 3-4 शेळ्या तिथं उड्या मारत होत्या, त्यांची पिल्लं तिथं उड्या मारत होती. ही मोहल्ला क्लिनिकची अवस्था होती. आणि एकूण 10 वर्ष केजरीवालांनी आम आदमी पार्टीनं दिल्लीवर राज्य केलं. एक तर काँग्रेसचा विरोध म्हणून, म्हणजे जंतर मंतरवर इंडिया अगेन्स्ट करप्शन मधले त्यांचे ते प्रशांत भूषण असतील, अण्णा हजारे होते त्यावेळेस, ते तर प्रमुख होते त्या सगळ्या आंदोलनाचं. लोकपाल विधेयकाचं जे आंदोलन उभं केलं होतं अण्णांनी, त्याच्यामध्ये हे कार्यकर्ते म्हणून जोडली गेलेली म्हणजे किरण बेदी होत्या, माजी IPS ऑफिसर्स. तर अशी अनेक लोक, अंजली दमानिया मुंबईमधून गेलेल्या, योगेंद्र यादव, कुमार विश्वास, अशी कुमार विश्वासांसारखा तर एक म्हणजे एक अत्यंत अभ्यासू असा नेता म्हणावा लागेल. नेता खरं तर त्यांच्या छबीला तो तितकासा सूट करत नाही, परंतु एक अतिशय प्रकांड पंडित ज्याचा रामायण महाभारतावर गाढा अभ्यास आहे. ते उत्तम वक्ते आहेत, अतिशय छान शीघ्र कवी सुद्धा आहेत, त्यांचे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. असा तरल स्वभावाची माणसं सुद्धा त्या आम आदमी पार्टीमध्ये होती. यांना बरोबर घेऊन, परंतु अरविंद केजरीवाल हे सुद्धा मूळचे राजकारणातले नव्हते. ते IRS या रँक मध्ये, म्हणजे जी UPSCच्या परीक्षेला जी टॉपर जी मुलं असतात ती IAS या म्हणजे IFS इंडियन फॉरेन सर्व्हिसेस मध्ये निवडले जातात. नंतर IAS दर्जाचे अधिकारी निवडले जातात. IAS म्हणजे मग ते कलेक्टर वगैरे ह्या पोस्टिंग त्यांच्या होतात. आणि IRS ह्या त्याच्यातलाच एक रँक, पण तो थोडासा खालचा रँक, आणि मग IPS वगैरे. तर हे रेव्हेन्यू डिपार्टमेंट मध्ये मोठ्या पदावरचा अधिकारी खरगपूरच्या IIT मधून पास आउट झालेले, म्हणजे व्यक्तिशः अरविंद केजरीवाल अतिशय ब्रिलियंट आणि हुशार विद्यार्थी अगदी लहानपणापासून आहेत. ज्या तत्वावर की आपल्याला करप्शन फ्री देश आपला झाला पाहिजे, ही एक फाईट, एक जुनून था उन लोगों में. ही फाईट देण्यासाठी म्हणून ते उतरले. आणि मग पारंपरिक जे काँग्रेस, भारतीय जनता पार्टी, हे पारंपरिक नेते आणि पारंपरिक पुढारी, विशेषतः काँग्रेसचं वलय आणि वर्चस्व दिल्लीमध्ये तर इतकं अफाट होतं की 15 वर्ष शीला दीक्षित मुख्यमंत्री होत्या. म्हणजे शीला दीक्षितांच्या बद्दल असं बोललं जायचं की त्यांच्या पामेरियन कुत्र्याला सुद्धा गाडीतनं फिरवून आणलं जायचं दिल्लीमधून, इतकी त्यांची बडदास्त. आणि हे सगळं मोडीत काढून एक साधं अगदी हाफ बाह्याचं लूज असं शर्ट, ढगळा मॅनेला म्हणतात त्याला, तर तो ढगळा मॅनेला, खोकणारी व्यक्ती, अशक्त अशी,
मफलर कायम गळ्याभोवती, असा अगदी गावरान टाईप, असा सेमी गावरान म्हणू शकतो आपण, सेमी अर्बन गावरान असाही शब्द वापरू शकतो. खोकणारा, ठसा ठसा ठसा, असं ॲलर्जिक ब्रॉन्कायटिसमुळे, दिल्लीच्या प्रदूषणामुळं असं हे व्यक्तिमत्व. परंतु त्या विचारांना म्हणजे स्वतः मुख्यमंत्री पहिल्यांदा ज्यावेळेस झाले त्यावेळेस, आणि ऍब्सोल्यूट मेजॉरिटीमध्ये आम आदमी पार्टीनं ऍब्सोल्यूट मेजॉरिटी मिळवलेली आहे. म्हणजे इतका प्रचंड मानहानिकारक पराभव भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेसला सहन करावा लागला की यांचं, आणि ही इलेक्शन मुळात अरविंद केजरीवाल, कुमार विश्वास, किरण बेदी ही नुसती लोक फक्त उभी राहिली, मनीष सिसोदिया वगैरे ही लोक फक्त एक आधार म्हणून उभी राहिली, आणि त्यांच्या भोवती दिल्लीचं सर्वसामान्य जे पब्लिक आहे ते त्यांना भरभरून लोकांनी स्वतः डोनेशन 10 रुपये, 20 रुपये, 100 रुपये पदरचे देऊन यांना इलेक्शन लढवायला मदत केलेली आहे. म्हणजे अरविंद केजरीवालांकडे फक्त एक वॅगनर गाडी होती, म्हणले मी मुख्यमंत्र्याच्या पूर्ण हे सगळे नियम मोडीत काढणार, मुख्यमंत्री निवास नको, काय नाही काय नाही, मी सर्वसामान्य माणसासारखा भाजी खरेदीला जाईल, दुकानात जाईल, त्यांची पत्नी सुद्धा खरेदीला, शॉपिंगला, ह्याला त्याला कुठलाही लवाजमा सरकारी न घेता, पोलीस बंदोबस्त न घेता, केजरीवाल सुद्धा मफलर डोक्याला बांधून, ती झाडू छापलेली ती टोपी आणि त्याच्यावरती मफलर गुंडाळून, ते पण आपले कुठल्या पार्कमध्ये जा वगैरे लोकांशी संपर्क त्यांनी साधला मुख्यमंत्री झाल्यानंतर सुद्धा. शाळा अतिशय उत्तम दर्जाच्या बनवल्या, जिथे क्रीडांगणं चांगली बनवली, ऑडिटोरियम्स चांगली बनवली, स्विमिंग पूल्स, तिथे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी जे जे करता येईल ते सगळं त्यांनी केलं. आतिशी सारख्या एक अतिशय हाडाच्या कार्यकर्त्या, आणि ह्या सगळ्या लोकांनी निरपेक्षपणानं काम केलं. परंतु काळाला कदाचित हे मान्य नसावं. पहिल्या वेळेस सुद्धा त्यांनी अक्षरशः पहिल्यांदा निवडून आले त्यावेळेस ऍब्सोल्यूट मेजॉरिटी मिळाली नव्हती. मग काँग्रेस बरोबर, भाजपला दूर ठेवण्यासाठी काँग्रेस बरोबर सत्ता स्थापन केली, ते मंत्रिमंडळ 6 महिने चालवलं, मग परत ते फुटलं, आणि मग पुन्हा इलेक्शन दिल्लीच्या लागल्या, आणि मग पुन्हा ते मुख्यमंत्री झाले. त्यावेळेस जवळपास त्यांनी 70 पैकी 67-68 सीट्स जिंकल्या होत्या. 19 मध्ये इलेक्शन झाली त्यावेळेस सुद्धा 2 ते 3 फक्त आमदार, 67 सीट्स आम आदमी पक्षानं जिंकल्या होत्या. म्हणजे ह्यांना कुठंच ठेवलं नव्हतं. भारतीय जनता पार्टी हे जे पारंपरिक पद्धतीनं राजकारण करणारी जी नेते मंडळी होती, यांना नेस्त नाबूद केलं दिल्लीच्या जनतेला हाताशी धरून. परंतु प्रलोभन, माणसाला एक इच्छा निर्माण होते, आणि त्याच्यामधून हळूहळू हळू लक्षात आलेलं, कारण अधिकारी वर्ग हा हुशार असतो, तो सांगत असतो साहेब इथं पैसे मिळू शकतात, साहेब इथं कमिशन मिळत असतं, आणि ते कमिशन कुठं मिळतं हे त्यांना माहितीच होतं. अण्णा हजारेंच्या बरोबर त्या रामलीला मैदानावर जे आंदोलन केलं, ह्या करप्शनच्या विरोधातच, लोकपाल विधेयक आणि इंडिया अगेन्स्ट करप्शन, त्यांची मुवमेंटच ती होती मुळात. ही जी मंडळी, युवा मंडळी त्यावेळेस एकत्र झाली, अंजली दमानियांसारखी लोक दिल्लीला जाऊन राहायला लागली, यांचं कामच ते होतं की इंडिया अगेन्स्ट करप्शन, भ्रष्टाचाराची प्रकरणं बाहेर काढायची. त्यामुळे भ्रष्टाचाराचा नायनाट झाला पाहिजे या पवित्र हेतून खरं तर त्यांनी ती सगळी वज्रमुठ बांधलेली होती. पण याच्यामध्ये हळूहळू हळू करत भ्रष्टाचाराचा शिरकाव झाला, आणि मी अगदी खूप शहाणा आणि खूपच जास्त विद्वान आहे हे प्रत्येक क्षणाला अरविंद केजरीवाल छाती फोडून सांगायला लागले. म्हणजे कामावर लक्ष द्यायचं सोडून, मोदींसारखा एक 140 कोटी जनतेला सांभाळू शकेल एवढा मोठा नेता अरविंद केजरीवाल तर मुळीच नाही, किंवा मोदींच्या पातळीचा देशभरामध्ये अवघ्या काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत एकही नेता मोदींजींच्या तोडीचा नाही. हे अगदी त्रिवार सत्य आहे, हे सगळ्यांना मान्य करावंच लागेल. आणि मुळात त्या माणसाला कुठला संसार, प्रपंच, मुलं बाळ काहीच नाहीये. म्हणजे मोदींना पैसे जमा करण्याचं करून करणार काय त्या पैशांचं? एक तर शाकाहारी माणूस, त्यामुळे खाण्यापिण्याचे कसले काही छंद नाहीयेत, पण तरी सुद्धा उठसूट त्या मोदींवर आरोप करायचे, काही वाटेल ते, मनाला येईल ते. मग त्याच्यामध्ये अदाणी मोदी संबंध, अमक्याला फेवर केलं, ह्याला फेवर केलं, रोज उठून तुम्ही मोदींच्या नावानं शिव्या जर देत बसलात तर हे लोकांना आवडलं नाही. साधी सरळ गोष्ट आहे. तुमचे उद्देश खूप चांगले होते, पण मग तुमचे हात कशात बरबटायला नव्हते पाहिजे ना. सत्येंद्र जैन असतील, मनीष सिसोदिया उपमुख्यमंत्री, आणि आपण स्वतः अरविंद केजरीवालजी, ही ज्यावेळेस मंडळी ज्यांनी पक्ष त्याच कारणासाठी काढला,
भ्रष्टाचार नको म्हणून काढला आणि मग तुम्ही समस्त दिल्लीकरांची फसवणूक करताय आणि तुम्ही पैसे जमा करायला सुरुवात करताय. तो शीश महाल, तो आता प्रवेश वर्मा जे आमदार निवडून आले, ज्यांनी पाडलं यांना, प्रवेश वर्मा हे माजी मुख्यमंत्री साहेब सिंग वर्मा, दिल्लीचे भारतीय जनता पार्टीचे साहेब सिंग वर्मा हे खूप साधा, अत्यंत निरपेक्ष, निस्वार्थी माणूस. साहेब सिंग वर्मा हे, मला अभ्यास नाहीये पूर्ण, परंतु आठवणीत जेवढं आहे तेवढं सांगतो. अगदी असा दाढी वगैरे ठेवलेला, गोल चेहऱ्याचा, सदैव हसतमुख हे साहेब सिंग वर्मा हे लायब्ररीयन होते हो साधे. दिल्लीमध्ये एका लायब्ररीचे लायब्ररीयन होते. सायकल चालवणारा माणूस, तो दिल्लीचा मुख्यमंत्री त्यावेळेस वाजपेयींनी केलं होतं. म्हणजे अशी लोक झाली आहेत ना मुख्यमंत्री. सुषमा स्वराज, निष्कलंक आयुष्य या लोकांचं. सुषमा स्वराज असेल, साहेब सिंग वर्मा आहेत, निष्कलंकपणे आयुष्य. त्यामुळे ह्या सगळ्या चौकटीला भेदून मी काहीतरी वेगळं करून दाखवणार आहे. मग ते वेगळं करता करता पावलं परत तुमची नको त्या दिशेनंच वळाली. त्याचा परिणाम हा भोगावा लागणार. आता त्याचा परिणाम भोगावा लागणार. त्याच्या ह्या हेकेखोरपणामुळेच रोज सकाळी उठायचं, जसं संजय राऊत मुंबईमध्ये सकाळी 9 वाजता त्यांचा भोंगा वाजतो, तसं यांचा सुद्धा सकाळी सकाळी सुरू पत्रकार परिषद, एक कलमी कार्यक्रम, मोदी शहांना शिव्या देणे. कुठलेही राज्यपाल, नायब राज्यपाल असतात दिल्लीला, राज्यपालांशी कुठल्याही प्रकारे जमवून न घेणे, राज्यपालांच्या नावानं सुद्धा टीका टिप्पणी दिवसभर करत राहणे. म्हणजे आपली कामधंदे सोडायचे, ज्यासाठी आपल्याला लोकांनी निवडून दिले ते काम बाजूला ठेवायचं आणि हाच आरडाओरडा चालू ठेवायचा. मोदींना दिवस रात्र, सकाळ दुपार संध्याकाळ फक्त शिव्या देत राहणे. मोदी असेच आहे, मोदी अमुक आहे. त्यानं तुमचा पक्ष वाढणार नाही याचं भानच निसटलं या इलेक्शनच्या काळामध्ये. इलेक्शनच्या काळात नव्हे, गेल्या 5 वर्षातली वाटचाल हीच राहिली. आणि मग ईडी आणि सीबीआयनं तुम्हाला अरेस्ट करून त्यांच्याकडे काहीतरी पुरावे असल्याशिवाय नाही ना करत. तुम्हाला दारू घोटाळा जो आहे, तुम्ही दारू वरचा जो टॅक्स माफ केला आणि मग दुसऱ्या दरवाजानं तुमच्याकडे पैसा येतोय, हे त्यांनी सिद्ध केल्याशिवाय असंच नाही ना कोणाला अरेस्ट करता येत. अर्थात ही सगळी न्यायप्रविष्ट प्रकरणं आहेत, त्यामुळे मी त्याच्यावर कदाचित निर्दोष सुद्धा मुक्तता होईल, त्याबद्दल मी फारसं काही बोलणार नाही. कारण आपल्याला त्याच्यातली सगळी आकडेवारी आणि हे सगळं माहीत असल्याशिवाय विनाकारण केजरीवाल आज नाही म्हटलं तरी 10 वर्ष मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे विथ ड्यू रिस्पेक्ट टू अरविंद केजरीवाल, म्हणजे त्यांनी काम जे केलंय दिल्लीकरांसाठी ते केलेलं आहे आणि जो त्रास दिलेला आहे तो दिलेलाच आहे. यमुना नदी आम्ही बघितली स्वतः डोळ्यानं, काळशार पाणी, अगदी सगळी घाण त्या मैलाच त्याच्यामध्ये, गटारासारखं पाणी यमुनेचं. त्यामुळे त्याचं काहीच नाही करता आलं. मग नुसत्या गप्पा मारून नाही राजकारण चालत ना. 10 वर्ष तुम्ही घेतलेली आहेत, 10 वर्ष नुसत्या अशा गप्पा मारून नाही राजकारण करता येत. याच्यावर किती काळ आपण तग धरू शकता? जनता सुद्धा तुम्हाला माफ नाही करू शकत. त्यामुळे या सगळ्या गोष्टी होणार, घडणार याची आमच्यासारख्या सर्वसामान्य नागरिकांना जाणीव होत होती की आता यावेळेस केजरीवालांच्या आम आदमी पार्टीचे काही खरं दिसत नाही आणि पराभव अपेक्षेप्रमाणे झाला. आणि काँग्रेस इंडिया आघाडीमध्ये आपण स्वतः घटक पक्ष होता. इंडिया आघाडीमध्ये आपला सहकारी, मोठा सहकारी, बिग ब्रदर काँग्रेस, राहुल गांधी पूर्णपणे भुईसपाट, पूर्णपणे नेस्तनाबूत. म्हणजे दिल्लीच्या मतदारांची मानसिकता ही राहिलेलीच नाहीये की यांना कुठं काँग्रेसला मदत करावी. अजूनही जनतेनं सावध व्हावं, अजूनही सुज्ञ मतदारांनी विचार करावा की बघा ना, काँग्रेसला ऍक्सेप्टन्सच मिळत नाहीये देशभरामध्ये, कुठल्याही राज्याचा ऍक्सेप्टन्सच मिळत नाहीये. त्यांची स्वीकारार्हता दिवसेगणित कमी 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 होत चाललेली आहे. राहुल गांधींसारखं शीर्षस्थ नेतृत्व आणि त्यांना साथीला नावाला खरगे साहेब आहेत अध्यक्ष म्हणून, परंतु व्यक्तिशः जर विचार केला तर राहुल गांधीच पक्ष चालवतात. आपल्या देशाचे विरोधी पक्ष नेते त्यांनी काय अवस्था केलेली आहे दिल्लीमध्ये. म्हणजे हे दिवसेंदिवस त्यांची जी घरंगळत, जे तळाच्या दिशेनं चाललेला आहे तो पक्ष, राष्ट्रीय पक्ष, याच्याबद्दल काँग्रेसही आत्मचिंतन करायला तयार नाही. आणि आम आदमी पार्टीनं आता खरोखर आत्मचिंतन करावं. जे चांगले चांगले, आतिशी सारख्या चांगल्या मुख्यमंत्री होत्या, यांच्यासारखे हाडाचे कार्यकर्ते तयार झाले,
परंतु एक नवीन प्रयोग, चाकोरीच्या बाहेर जाऊन केलेला प्रयोग हा तुम्ही करू शकलात, हेही नसे थोडके. पराभव हा आता मान्य करण्याशिवाय पर्याय नाही आणि पुन्हा केलेल्या चुका कशा टाळता येतील याच्यावर विचार करून जर पार्टीनं तग धरला तर पुढचं राजकारण सुलभ होऊ शकेल. हेकेखोरपणा सोडला, शिव्या देणं दुसऱ्याला सोडलं, विशेषतः मोदींना, की ज्या माणसाला जागतिक स्वीकारार्हता मिळालेली आहे, देशातच नाही जगभरात स्वीकारार्हता त्या माणसाची प्रचंड मोठी आहे. एवढ्या मोठ्या शक्तीला विनाकारण डिवचत बसणं, असे बिजू जनता दल ओरिसामध्ये इतके वर्ष राज्य केलंच ना त्यांनी, केंद्राच्या वाटेला जायचं नाही. इकडे AIDMK DMK ते जयललिता आणि यांचे पक्ष दक्षिणेमध्ये त्यांचा जो स्वार्थ आहे ते केंद्राकडून साधतात, गप्प बसतात, आवाज काढत नाहीत, जे असेल ते काम आपलं पुढे बघून करत राहतात. तर राजकारणातले हे डावपेच आपल्याला माहित नाहीत किंवा ते करणं आवश्यक होतं, ते जमलं नाही करायला. परंतु ज्या ज्या सुधारणा करणं अपेक्षित आहे आमच्यासारख्या मतदारांकडून, या सुधारणा केल्या तर पुन्हा एकदा आम आदमी पार्टीला काही वर्षांनी चांगले दिवस येऊ शकतील. परंतु आत्ता पराभव मान्य करण्याशिवाय गत्यंतर नाही. धन्यवाद.